डोनाल्ड ट्रम्प भारताला धमकी देतात हे कोणी मानायचं आणि भारताबद्दल बोलणारे डोनाल्ड ट्रम्प कोण आहेत असा थेट सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांवर जोरदार हल्लाबोल केलाय। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जवान शहीद झाले। या पार्श्वभूमीवर आव्हाड म्हणाले की डोनाल्ड ट्रम्प जर इतकेच सामर्थ्यशाली असतील तर त्यांची जादूची कांडी फिरवून हे 26 जीव परत आणावेत। ते पुढे म्हणाले की इंदिरा गांधींनी, निक्सन आणि हेन्री किसिंजर यांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, भारताच्या अंतर्गत बाबत हस्तक्षेप करू नका। तसंच शरद पवारांनीही स्पष्ट केलंय की जम्मू काश्मीरमधील हा दहशतवादी हल्ला भारताचा अंतर्गत विषय आहे, मग अमेरिका कोण आहे यामध्ये बोलणारी। बिहारमधील शहीद जवान मोहम्मद इम्तियाज यांच्या अंत्ययात्रेसाठी कोणताही भाजपा मंत्री किंवा मुख्यमंत्री नितीश कुमार गेले नाहीत, यावरही आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली। बिहारमध्ये निवडणुका सुरू आहेत, त्यामुळे नितीश कुमारांना शहीदाचा सन्मान करण्याचीही उसंत नाही असा उपरोधिक टोला त्यांनी लगावलाय। असं आहे की ते काय बोलले तर मला माहित नाही ते भारताशी, पण ते जर जाहीररित्या हे सांगणार असं की भारताला धमकावलं तर हा प्रत्येक भारतीयाचा अपमान करतो। आम्ही घाबरणाऱ्यातली जमातच नाही, आम्ही घाबरणाऱ्यातली जमातच नाही। कोण आहे डोनाल्ड ट्रम्प? आणि तो आमची दिशा ठरवणार का? आमची परराष्ट्र नीती काय असेल, आमची मुत्सद्देगिरी काय असेल, हे डोनाल्ड ट्रम्प ठरवणार। कोण डोनाल्ड ट्रम्प? काय त्याचा संबंध भारतीय राजकारणाशी? मला वाटतं ही ठोस भूमिका आपल्याला घ्यावी लागेल, अन्यथा आपण एक गुलाम राष्ट्र म्हणून जगायला सुरुवात करू, जी गुलामी कधीच भारताने मान्य केली नाही, ना नेहरूंनी मान्य केली। 71च्या युद्धात प्रचंड घाबरवलं भारताला निक्सननी आणि किसिंजरनी। निक्सन हे तेव्हा राष्ट्राध्यक्ष होते, नाही ऐकलं इंदिराजींनी। त्यांनी सांगितलं तुम्ही तुमचं काम बघा, आणि ते जाहीररित्या सांगितलं, असं नाही की बंद कमऱ्यात सांगितलं, जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं, माइंड युअर ओन बिझनेस। आणि तिला जे करायचं ते केलं। तिने पाकिस्तानचे 2 तुकडे करून बांगलादेश हातात देऊन टाकलं, एक स्वतंत्र राष्ट्र जगाच्या पाठीवर निर्माण झालं। त्या कमी आहे? पवार साहेबांनी सांगितलं कोणीही ज्याला भारतीय मातीबद्दल अभिमान आहे, स्वाभिमान आहे, तो प्रत्येक जण सांगेल की कोण डोनाल्ड ट्रम्प? मी तर पहिले 5 दिवसा अगोदरच बोललेलो, कोण डोनाल्ड ट्रम्प? पंतप्रधानांनी उघड भूमिका घ्यायला पाहिजे होती, तो त्यांचा प्रश्न आहे। पण भारतीय जनतेच्या मनात ही रुखरुख असणार ना की डोनाल्ड ट्रम्प ठरवणार का आमचं 26 जीव परत आणून देणार आहे? की जादू केली डोनाल्ड ट्रम्पने 26 जीव परत आले असं होणार आहे का?